जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आजचा टॉपिक सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात जबरदस्त आणि महाराष्ट्रातील कोणतीही एक्झाम घ्या, महाराष्ट्रातील नवे सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम घ्या, तुम्हाला असे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. अशा प्रश्नांशिवाय पेपर इनकम्प्लीट राहतो. तर आजचा जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर सगळेच्या सगळे तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम चांगल्या प्रकारे समजेल. एक्झाम मध्ये एक्स न वापरता तुम्ही सेकंदात व्हॅल्यू काढू शकणार. आता काही प्रश्न सिंपल असतात बघा. व्यवहारी अपूर्णांकात हे चिन्ह संपूर्ण अपूर्णांकांचे असते, माहिती आहे तुम्हाला? योग्य विधान आहे ना? म्हणजे जो अपूर्णांक आहे, मायनस साइन दिलं तर ते कोणत्या अपूर्णांकाचं असतं? पूर्ण अपूर्णांकाचं असतं. कोणतीही संख्या भागिले शून्य याचं उत्तर काय असते? कोणतीही संख्या भागिला शून्य याचं उत्तर काय असते? इन्फिनिटी, अनंत. हाही ऑप्शन बरोबर आहे, हाही ऑप्शन बरोबर आहे. शून्य भागेला कोणतीही संख्या बरोबर शून्य असते. शून्य भागेला कोणतीही संख्या बरोबर उत्तर काय असते? शून्य. हेही बरोबर आहे. दोन पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. नाही, हेच चूक आहे. मसावी आपण वापरत नाही, आपण काय वापरत असतो? लसावी. ठीक आहे, बघा, सगळेच्या सगळे PYQ आहेत, कळालं ना? आता हा प्रश्न सगळं झालेलं आहे आपलं, फक्त आपण एक लेवल वरती आज. आता A ची किंमत किती आहे? 17/18. आणि B ची किंमत बघा किती आहे? 18/19. मग आता आपल्याकडे कंडिशन आहे, A इज ग्रेटर दॅन B. काय डोकं नका लावू, पटकन गुणाकार करून बघा. बघा, समजून घ्या आता, इकडे समजून घ्या. A इज ग्रेटर दॅन B. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे थिंकिंग करा, इकडे लक्ष द्या. 17/18. 19 गुणिला जर 17 केलं तर किती उत्तर येईल? एक जनरल 18 गुणिले 18 324 होतील. समजा किती होतील? 324. ठीक आहे. आणि 19 गुणिला 17 जर केलं तुम्ही तर 17 गुणिला 17 289 आणि परत 2 34 जर टाकले त्याच्यात 323. 323 म्हणजे पहिला लहान आहे. पहिला काय आहे? सॉरी, उलट झालं का? नाही, बरोबर आहे ना. 18 गुणिले 18 324 बरोबर आहे. मागच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे समजलं असेल तुम्हाला एक कंपॅरिझन. याचा अर्थ काय आहे? 324 म्हणजे फ्रॅक्शन बी मोठा आहे. इथं चुकीचं दाखवलेलं आहे ना? बरोबर आहे. आता ए मायनस बी, 17 आता हे 0 पेक्षा लहान आहे असं म्हणणं आहे. काय येईल सांगा बरं? 0 पेक्षा मोठे येईल? विचार करा तुम्ही. बघा, एक एक गोष्ट घेऊ आपण, समजून घ्या. तुम्ही गोष्ट समजून घ्या. प्रश्न टफ आहे म्हणून तर प्रश्न आणले आज. पहिला ऑप्शन कट झाला का नाही? मग काय असतं ना, जेव्हा असा प्रश्न येतो त्याला शेवटी हँडल करा. प्रश्न जमणार नाही असं नाही. आता हे बघा, जे जे सोपं आहे हे करा बघा. A अपॉन बी म्हणजे A ला B वरती घ्या बघा. असं A अपॉन बी बरोबर काय होईल मग? 17/18. आणि तुम्हाला माहिती आहे खालचा फ्रॅक्शन म्हणजेच काय करत असतो आपण? उलटा करून लिहित असतो. 19/18. बरोबर का नाही? कसं असतंय? A अपॉन बी. आता हा जर फ्रॅक्शन मी याच्या खाली लिहिला असता, समजा सपोज, समजून घ्या, असा लिहिला असता याच्या खाली मी 19/18. सॉरी, फ्रॅक्शन काय आपला? 18/19. तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा फ्रॅक्शन काय होत असतो? उलटा होत असतो. म्हणजे तुम्ही जर याचा गुणाकार केला तर हे उत्तर तर काही येऊ शकत नाही. सॉरी, हे उत्तर तर काही येऊ शकत नाही. आणि ए गुणिला जरी बी केलं बघा तुम्ही, ए गुणिला जरी बी केलं म्हणजे काय? 17/18 आणि 18/19. तर उत्तर काय येतं रे? काय उत्तर येतं? 17/19 म्हणजे हेही नाही ऑप्शन. सॉरी, माझं नजर चुकीने झालं ते. कारण वरती 19 आलेलं आहे. किती आलेलं आहे? 19. खाली किती आलेलं आहे? 17. म्हणजे तिन्ही ऑप्शन कट केले. म्हणून कधी कधी ऑप्शन एलिमिनेशन करावं लागतं. पण काय? पण थोडंसं नजर मोठी अशी डोळे करा. डोळ्यातलं काढून टाका. काय काढायचं माहिती आहे तुम्हाला? डोळे असे मोठे करा. पहिल्या दिवशी मी काय सांगितलं होतं? सांगितलं होतं तुम्हाला की अंश जर छोटा असेल, काय? अंश जर छोटा असेल तर तो नेहमी 1 पेक्षा लहान असतो. किती पेक्षा लहान असतो? 1 पेक्षा. आता हे जे 0 पेक्षा लहान दाखवलेले, बरोबर? 0 पेक्षा लहान म्हणजे काय? मायनस ना. 0 पेक्षा लहान म्हणजे काय? मायनस. आता जर तुम्ही जनरली बघितलं तर आत्ताच सोडवलं का नाही आपण? समजून घ्या, आत्ताच सोडवलं का नाही? मग ही व्हॅल्यू किती आहे? 324 आहे. आणि ही व्हॅल्यू किती आहे? 323. छेदाचं काही घेणं नाही आपल्याला.
324 मधून 300 बघा 323 मधून 324 जर मायनस केले तर उत्तर 0 पेक्षा लहान येऊन राहिलं. पूर्ण सोडवण्याची गरज आहे का? नाही. मग काय करायचं अशा वेळेस? हे जे तुमचे फ्रॅक्शन्स आहेत याला शेवटी हँडल करा. तुम्हाला कळालं पाहिजे की हे क्वेश्चन बघा काय असतं ना, म्हणून मी नेहमी सांगतो तुमचे पेपर का निघत नाही, ऑनलाईन वाले जे बघत असतील ते बघून घ्या. तुमचे पेपर का निघत नाही, मॅथ का तुम्हाला अवघड जातं, कारण तुम्ही फक्त प्रश्न पडला की चला कोणता फॉर्म्युला आहे, कोणती ट्रिक आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही. तुम्हाला पहिले क्वेश्चन समजून घ्यावा लागेल, ऑप्शन बघावं लागतील. आपल्याला जमतो का? नाही. मनालाच नाही म्हणायचं नाही मला जमू शकतो. शकतो नाही म्हणायचं. मला जमतो का? माझं झालेलं आहे का? माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे का? मी बघितलेलं आहे का? तरच क्वेश्चनकडे बघायचं. नाहीतर लगेच त्याला शेवटी हँडल करायचं. तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलतो मी. पोलीस भरती, कोणती एक्झाम असू द्या, तुम्हाला 90% क्वेश्चन एकदम ईझी राहतील. किती? 90%. मग त्या उरलेल्या 10% साठी 90% खराब करायचे का? नाही. आता बघा, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. प्रश्न वाचून घ्यायचा पहिले. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास हा अपूर्णांक 6 आणि 5 मिळतो, तर तो अपूर्णांक कोणता? सगळ्यात सुपर फास्ट सांगतो मी तुम्हाला आणि ती गोष्ट मनामध्ये टाकून ठेवा. जेव्हाही केव्हा अपूर्णांक असतो असा, तेव्हा 6 ने भाग गेलाच पाहिजे. भाग गेलाच पाहिजे. वेगळी मेथड सांगतो थोडीशी तुम्हाला. गेलाच पाहिजे आणि 5 ने पण भाग गेलाच पाहिजे. म्हणजेच काय रे, इथं कोणता कन्सेप्ट वापरला सर? इथं आपण वापरला रेशोचा कन्सेप्ट. कोणाचा कन्सेप्ट? रेशोचा. हा रेशो असतो 6 ते 5. याच्यापेक्षा खाली घेऊन जाऊ शकतो का याला आपण? नाही. मग त्यांनी काय म्हटलं आपल्याला? प्रत्येकीच्या 4 मिळवायचे. किती मिळवायचे? 4 ना? हां. प्रत्येकी 4 मिळवल्यास. किती मिळवल्यास? 4. म्हणजे 18 मध्ये जर 4 मिळवले, तर 6 ने भाग जातो का? नाही. 17 मध्ये जर 4 मिळवले, 17 मध्ये जर 4 मिळवले, तर 6 ने भाग जातो. बघा ना, 4 मिळवल्यावरच आपण भाग दिला की नाही त्याला. म्हणून शेवटी हा आपला हा भागाकार आला. तर त्यालाही 4 ने भाग नाही चालला. 24 आणि 4 30. 30 ने भाग जातो. पण काय? पण इथंच ॲन्सर मारू नका. आता 5 साठी चेक करा. याच्यात पण 4 टाका. 5 ने भाग गेला पाहिजे. जातो? आता समजा इथं 26 असते ना. इथं समजा 26 असते, तर तुमचा ॲन्सर आणि हा डी ऑप्शन सी नंबरला असता, तर तुमचा ॲन्सर चुकला असता. कारण तुम्ही फक्त कोणासाठी चेक केलं? 6 साठी. जर 2 ऑप्शन सारखे भेटत असतील, तर तेव्हा आपल्याला दुसराही भाग चेक करावा लागेल. ठीक आहे? म्हणून म्हटलं सुरुवातीलाच तुम्हाला एक्स न वापरता सोडवायचे आहे. नाही त्याची प्रोसिजर असते बघा. एका अपूर्णांकात जसे त्याची प्रोसिजर बघा अशी आहे. एक्स प्लस 4 ठीक आहे. आणि दुसरा घेतला आपण अंश बघा सांगतो. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. मग बघा हा छेद घेतला तर हा काय झाला त्याचा अंश 5 ने मोठा आणि प्रत्येक याच्यात किती मिळवायचे? 4. प्रत्येक याच्यात 4 मिळवायचे तेव्हा किती येईल तुम्हाला? 6/5. त्याला सोडवा मग. ठीक आहे. राउंड फिगर आन्सर येऊ शकतं आपल्याला. एक्झामिनरला हेच पाहिजे की तुम्ही कोणता अप्रोच लावता क्वेश्चन सोडवण्यामध्ये. एक्स वापरण्याची गरज आहे का? सिंपल कन्सेप्ट क्लिअर ठेवा ना. हे लक्षात ठेवा फ्रॅक्शन मध्ये की भाग गेलाच पाहिजे. नेक्स्ट सोडू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. या दोघांची बेरीज करायची आणि याला तिकडे पाठवायचं. काल झालेलं आहे. आपण सोडू शकता. झालेलं आहे. सोडू शकता काय? यांची बेरीज करा. एकदा सांगतो काय. हा सॉरी. काय करा एकदा सांगतो. 3 1 3 खाली किती आहे? 15. 1/5. किती आलं उत्तर? 1/5. आता शून्याची ऍडजस्टमेंट. वरती किती शून्य आहे रे? सॉरी पॉईंटची ऍडजस्टमेंट. वरती किती पॉईंट आहे? 3. वरती आहे 3 पॉईंट. खाली किती आहे? 2 पॉईंट. म्हणजे पॉईंट मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. कोणत्या बाजूला शिल्लक आहे? वरच्या बाजूला. खालच्या बाजूला 1 पॉईंट द्या. 50. किती येईल? 50. आता याला सोडवायचं कसं? अरे बेजार करते आपल्याला. आता 1/5. 1/5 ला सोडून घ्या पहिले. भाग कितीचा जाईल? शून्याचा. ठीक आहे. कितीचा जाईल? शून्याचा. इथं झाले 5 दुनी 10 म्हणजे 0.2 आलं. किती आलं? 0.2. पण आपण फक्त 5 घेतलं. किती घेतलं? 5. अजून 10 बाकी म्हणजे अजून 1 पॉईंट वाढेल 0.02. ठीक आहे. नेक्स्ट
एका संख्येच्या पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी 15 येते. सांगा किती येईल? 45 येते. तर सांगा आता. इकडे लक्ष द्या. अप्रोच बघा, अप्रोच बदला, मॅथ सोपं होऊन जाईल. काय म्हणणे ना, एक संख्या घ्या एक्स, एक्स न वापरता सांगतो पण तुम्हाला समजण्यासाठी. त्या एक्स ची किती पट? 4x/5 बरोबर. एका संख्येच्या त्या पटीमधून किती वजा करायचे? 3. त्या उत्तर किती येईल? 45. बरोबर. बरोबर का नाही? आता हे झालं तुमचं इक्वेशन. आता माझं एक म्हणणं घ्या, माझं बरोबर बोलणं समजून घ्या, म्हणणं घ्या, बोलणं समजून घ्या. कधी कधी मराठीची ओव्हरलॅपिंग होते. 3 वजा केल्यावर 45 येऊन राहिले का नाही? लक्ष ठेवा बरोबर. 3 वजा केल्यावर किती येऊन राहिले? 45. मग मी 3 तिकडे टाकतो ना. एखाद्या संख्येतून 3 वजा केले तर किती उत्तर आलं? 45. मग मी 3 जर टाकले तर उत्तर किती येईल? 48. म्हणजे ती संख्या किती असणार? 48. म्हणजे काय? 5 पैकी 4 भाग काढले. समजून घ्या. एका संख्येतून 5 पैकी 4 भाग काढले तेव्हा उत्तर किती आलं? 48. बरोबर. समजून घ्या. 5 पैकी 4 भाग म्हणजे 4 भागांची किंमत किती आहे? बरं असं नसेल समजलं तर सांगतो. 5 पैकी 4 भाग किती उत्तर आहे? एक मिनिट मला सांगता नाही होऊन थोडा श्वास घेऊ द्या. 60 उत्तर आहे त्याचं. आता हा जो प्रश्न आहे, आता समजा एक्स न तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगतो. एका संख्येच्या 4 पटीमधून समजा ती संख्या घेतली एक्स. काय घेतली? एक्स. तिची 4 पट म्हणजे 4x होईल. किती होईल? 4x. बरोबर. खाली तर 5 राहणार कारण अंश अंशाचा गुणाकार करत असतो. 5 ला काही फरक पडणार नाही. याच्यामधून 3 जेव्हा वजा करू तेव्हा उत्तर किती येणार? 45. हे झालं तुमचं इक्वेशन. पण मी काय म्हटलं, हे 3 मी वजा नाही करत, 3 मी तिकडे देऊन टाकतो 45 ला. चालेल ना? तर ती संख्या किती आहे? 48. म्हणजे 5 पैकी 4 भाग 48 आहे. 4 भाग किती आहे? 48. 5 पैकी 4 भाग किती आहे? 48. तर मग टोटल संख्या किती असणार? 60 असणार. किती असणार? 60. एक्स वापरायची गरज नाही. बघा परत समजून घ्या. लिहिलं होतं ना पहिले हातावर? कसं आहे माहितीये का? सिंपल लक्षात ठेवा. प्रश्न फक्त फिरून विचारतात तुम्हाला. 3 वजा केले बरोबर आहे. मी 3 समजा वजा नाही केले तर संख्या किती असणार? 48. कोणती संख्या? 5 पैकी 4 भाग. 4 भाग 48 तर 5 भाग किती? 60. सोपं आहे ना? काय आहे ना, प्रश्न तुमच्या समोर नवीन आहे. तुमच्यापैकी काही जणांनी कधी ही गोष्टी बघितल्याच नाही. बरोबर आहे. आता नवीन गोष्ट आहे त्याला समजून घ्यायला तसे क्वेश्चन तुम्हाला हँडल करावे लागतील, तशी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. होईल ना? असं नाही की होणार नाही म्हणून. बघा 420 मुलांपैकी 3 म्हणजे बघा 3 पैकी 1 पोरं पास झाले. समजून घ्या. 3 पैकी किती पोरं पास झाले? 1. आता तुम्हाला विचारले अनुत्तर. बघा अनुत्तीर्ण मुलं समजून घ्या. 3 पैकी 1 पास झाले. किती पास झाले? 1. उरले किती मग? 2. 2 नापास झाले ना. 3 पैकी 1 जर पास झाले तर किती नापास झाले? 2. मग 3 ची व्हॅल्यू किती आहे? 420. मग 3 भागांची किंमत 420 तर एका भागाची किंमत किती? 140. 2 भाग म्हणजे 2 गुणिला 140. बरोबर आहे? 280. ठीक आहे. 3 पैकी 1 पास झाले तर नापास किती झाले? 2. पण ओरिजिनल मध्ये 3 म्हणजे किती आहे? 420. 2 भागाची किंमत किती आली? 180. सॉरी 280. आता बघा मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/4 भागात 4 पैकी 1 भागात काय केलं रे? सेंद्रिय खत. समजून घ्या आता. सेंद्रिय खत 5 पैकी एका भागात काय आहे? हे काही लिहिण्याची गरज नाही तुम्हाला. फक्त रासायनिक खत. उरलेल्या 55 एकरात आता सिंपल लक्षात ठेवा. 4 पैकी 1 भाग आहे, 5 पैकी 1 भाग आहे. आपल्याला भाग सारखे करायचे. या दोघांना जर सारखं करायचं तर यांचा लसावी किती येतो? 20. म्हणजे मी जर इथे 20 घेतलं समजून घ्या 20 भाग या. आता 20 भाग झाले. टोटल भाग किती झाले? 20. 4 ला 20 बनवायचं तर किती गुणणार? 5 ना. म्हणजे इथे किती येणार वरती? 5. म्हणजे 5 भागात काय पेरलं रे? सेंद्रिय खत. 5 चोक 20 म्हणजे वरती किती येणार? 4. म्हणजे 4 भागात काय पेरलं रे? रासायनिक खत. म्हणजे टोटल किती भाग झाले? 9. उरले किती भाग? 20 मध्ये 9 भागात त्यांनी हे खत टाकलं. तर 20 पैकी 9 भागात टाकलं तर 11 भाग उरले. आणि 11 भाग म्हणजे किती एकर आहे? 55 एकर. एक भाग किती एकराचा आहे?
5 एकराचा 1/5 एकराचा काही विचारू द्या. टोटल भाग 20 गुणीला 5. किती भागात सेंद्रिय खत पेरलं? 5 भागात. तर 5 5 25. किती भागात रासायनिक खत पेरलं? 4 भागात. तर 4 पंच 20. मग 20 गुणीला 5 किती होईल? 300 नाही होणार, सॉरी. 20 पंच 100. टोटल भाग विचारले ना. एकूण शेत म्हणजे टोटल भाग. समजलं का? कन्सेप्ट समजून घ्या. नवीन आहे पण एकदा का समजलं ना, अरे फिक्स आहे क्वेश्चन. असा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फक्त तुम्हाला त्यांचे भाग सारखे करायचे. काय सारखे करायचे? भाग. ठीक आहे. भाग किती बनवले आपण? 20. मग समजा 20 भाग होते. ते 20 भागापैकी या 20 भागाला रेफरन्स पकडून आपण भाग बदलले. 20 भागापैकी 5 भागावर काय पेरलं? सेंद्रिय खत. 20 भागापैकी 4 भागावर काय पेरलं? रासायनिक खत. टोटल भाग किती म्हणजे किती इन्व्हेस्ट झाले? टोटल 9 भाग. उरले किती? 11. पण उरलेल्या भागांची किंमत ऍक्च्युअल मध्ये 55 आहे. 11 भागांची किंमत 55. एका भागाची किंमत किती? 5. मग असं जेव्हा क्वेश्चन सोडवतो काहीही विचारू द्या त्यांनी. सेंद्रिय खत विचारू द्या, रासायनिक खत विचारू द्या, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत मधला भागाचा फरक विचारू द्या, त्यांची बेरीज विचारू द्या. 9 भागांची किंमत विचारू शकत नाही तुम्हाला. समजतं ना. म्हणून माझं एक म्हणणं आहे, कन्सेप्ट अशी शिका की सगळे क्वेश्चन हँडल होतील. आणि हे अभ्यास करताना तुम्हाला कळायला पाहिजे. तुमचं उत्तर आलं म्हणजे स्टॉप नाही व्हायचं, म्हणजे विचार करायचा. त्यांनी सेंद्रिय खत विचारलं असतं तर काय उत्तर आलं असतं? रासायनिक खत विचारलं असतं तर काय उत्तर आलं असतं? विचारू शकत नाही का? विचारू शकतात. नेक्स्ट 5 आणि 3. अरे सिंपल आहे ना. अपूर्णांकामध्ये काय सांगितलं? बेस सारखा आहे तर लिहून घ्या. 5 आणि 3 किती? 8. याची किंमत किती आहे? 1. मग x ची किंमत किती आली? 8. कशी? बघा. x तिकडे गेला, 1 इकडे आला. x न आणि 1 न काय बदलली? जागा. तर x ची किंमत किती आली? 8. हा प्रश्न सोडून देता तुम्ही. हा का? आता x कसं काढायचं? काय काढायचं? अरे बेस सारखा आहे ना. अपूर्णांकात बेस सारखा आहे. तुम्ही जरी अपूर्णांकाच्या खाली असले असे डबल रोल, तरी वरती अपूर्णांकांची काय होईल? बेरीज वजाबाकी होईल. ठीक आहे. हा प्रश्न तर मी म्हणतो अजून रेशो शिकवला नाही मी तुम्हाला, पण हा जर प्रश्न चुकला ना, तुम्ही काय घ्या? कोंबड्या घ्या, शेळ्या घ्या, मेंढ्या घ्या, म्हशी नका घेऊ. ठीक आहे. त्यांना धुवावं लागतं जास्त. समजून घ्या. जेव्हा केव्हा असा प्रश्न येईल आणि तुम्हाला रेशो विचारला असेल, रेशो तोच असतो त्यांचा. रेशो काय असतो? तोच. सर कसं सांगा बरं? याची किंमत किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे ना. मला सांगा, a भागीला 7 आहे का नाही? याची किंमत 1 कधी येईल? याची किंमत 1 कधी येईल? 1. जेव्हा याची किंमत किती ठेवणार? 7. मग a ची किंमत विचारली ना तुम्हाला? 7. कोणताही उचला. समजा तुम्हाला b उचलला तुम्ही. b भागीला 9 आहे. त्याची किंमत किती आहे समोर? 1. b ची अशी कोणती किंमत ठेवायची की उत्तर 1 येईल? 9. ठीक आहे. म्हणून असा प्रश्न जर चुकला तर तुम्ही बघा काय करायचं. हा प्रश्न झालेला आहे? झाला ना? x 0.5 आहे तर y किती आलं? 2.5. मग x 0.16 आहे तर y किती येईल? 1. मागच्या सिरीजमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये झालेला आहे बरं तो. हा. आता हा प्रश्न सांगा बरं. काय करणार? विचार करा. बघा आता इथं काय करा, सरळ सरळ ऑप्शन वापरा. आता पहिले आपण 21 घेऊ. किती घेऊ? 21. 21 मधून 3 गेले 18. बरोबर? 21 मधून 3 गेले 18. खाली किती आहे? 9. म्हणजे 18 भागीला 9 आणि मायनस 21 मधून 2 गेले 19 भागीला 10. इकडं 1 वजा 21 भागीला 12. तुम्ही कितीही काही केलं तरी हे फ्रॅक्शन बरोबर येऊ शकत नाही. का? छेदात काय आहे? आणि इकडे किती आहे? 12. हे छेद सारखे होऊ शकतील का? नाही होऊ शकत. हा पहिला ऑप्शन येणार नाही. नाही होऊ शकत कारण इकडे छेदात किती येणार? 90. इकडे किती राहणार? 12. 90 आणि 12चा काही संबंध नाहीये. कारण वरती कटण्यासारखा नंबर नाहीये. ठीक आहे. आता 13 घेऊ. 13 मधून 3 गेले 10. 10 भागीला 9 वजा 13तून 2 गेले 11 भागीला 10. सोडवायची गरजच नाही तसं कारण हा प्राईम नंबर मिळून राहिला आपल्याला. x ची किंमत किती आहे? 13. 13 भागीला 11 12. हे तुम्ही काही केलं तरी हे इज इक्वल टू होऊ शकत नाही. आता 14 घ्या. आता डायरेक्ट 12 घेतो मी. कारण उत्तर 12 आहे त्याचं. 12 मधून 3 गेले 9. 9 भागीला 9 वजा 12 मधून 2 गेले 10. 10 भागीला 10. इकडं 1 वजा 12 भागीला 12. कारण x ची किंमत किती ठेवली? 12. याचं उत्तर 1 - 1 0.
याचं पण उत्तर 1 - 1 0 म्हणजे दोन्ही व्हॅल्यू मॅच झाल्या. ठीक आहे, याचं उत्तर किती येणार 12. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू काय झाल्या मॅच. रेणू आणि जैन 10-7 म्हणजे एवढी संत्री घेतली आणि सफरचंद विकत घेतली. किती फळं विकत घेतली? काय राव, काही प्रश्न आहे का? एवढे यानं काय घेतली संत्री आणि यानं काय घेतली सफरचंद. बेस सारखा आहे का? किती क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतली 222. मग हे सॉल्व्ह करताना काहीच अडचण गेली नाही पाहिजे. 10 गुणिला 40 बरोबर 9 × 7 = 63. अपूर्णांकांचं 2 नंबरचं लेक्चर बघून घ्या, बेरीज वजाबाकी ज्यांना येत नसेल ते. 28 63 आणि 40 103. इथं कितीचा भाग देईल 28. कोणतं उत्तर येईल बघा. 102 तर नाही येणार, एवढा मोठा भागाकार तर नाहीये आणि हेही उत्तर नाहीये. कसं आहे मला सांगा, 19चा भाग जाईल का लगे इथं? जाईल का? नाही. 102 आहे का? नाही. 105 आहे का? नाही. संपला प्रश्न. नेक्स्ट सोडू शकता. बघा काय करायचं, सरळ सरळ एक्स बरोबर काय करा. आता याची प्रॉपर मेथड सांगतो एकदा, नंतर तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. क्रॉस मल्टिप्लाय. x गुणिला 15 इकडे काय होईल 225 गुणिला 1125. मग x बरोबर काय होईल 225 गुणिला 1125 भागेला 15. 15चा वर्ग आहे. ठीक आहे, 15चा वर्ग याचा x 15 गुणिला 1125. आता 15 मध्ये 3 आहे, 3 न भाग जाणारी संख्या बघा बरं. 8 आणि 7 बघा हे तर येणार नाही कारण युनिट प्लेसला 7 आहे. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आणि 5 25. 3 न भाग जात नाही का? 15 मध्ये किती आहे 5 गुणिला 3, तर 3 न भाग गेला पाहिजे. 8 आणि 1 9, 8 आणि 7 15, यालाही 3 न भाग जात नाही, याला जातो बघा. 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15 आणि 7 22, 22 आणि 5 27 म्हणजे 3 ने भाग जातो. किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता किंवा डिजिटल सम वापरू शकता. डायरेक्ट काय वापरू शकता डिजिटल सम. अजून शिकवली नाही नवीन बॅचला, सेम आहे. 2/3 काय आहे तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्यासाठी लिहून देतात ते. 2/3 प्लस x आहे इज इक्वल टू काय आहे 3/2. x बरोबर काय आहे तुमचं 3/2 मायनस 2/3. म्हणजे फक्त असा क्वेश्चन न देता त्यांनी, म्हणजे तुम्हाला फक्त त्यांनी 3/2 आणि असा क्वेश्चन न देता घुमून फिरून दिला. कसं दिला घुमून फिरून, हे तुम्हाला माहिती आहे. 3 त्रिक 9, 2 गुणिला 2 4, 3 दोन्ही 6. किती उत्तर आलं 5/6. समजलं? हेच सांगतो मी तुम्हाला, येतं तुम्हाला येतं, फक्त दृष्टिकोन बदला. तुमचा जो आईस्क्रीम कोणता कोण आहे आईस्क्रीम कोण, त्याचा दृष्टिकोन बनवा. ठीक आहे, हा पण प्रश्न तसाच आहे. बरोबर आहे. काय करायचं बघा, ऑप्शन घेऊ शकता डायरेक्ट. या बरं ऑप्शन सांगा. आता काय 5 तुम्ही काय करा, सरळ सरळ मला सांगा 5 आहे का नाही, तर 5 न कटणारा संख्या असा ऑप्शन घ्या. 6 आणि 4 10. पहिले 5 न कटणारी संख्या घेऊन बघू आपण, कारण छेदात 5 आहे का नाही, तिथं भाग गेला पाहिजे. बघा जर आपण इथं 6 टाकले, 6 वजा 3 किती झाले 3, 3 दुनी 6, तर इकडे पण किती उत्तर यायला पाहिजे 6. 6 वजा बघा आता x ची किंमत जर 6 टाकली, 6 अधिक 4 किती झाले 10, 5 दुनी 10, 3 दुनी 6. ठीक आहे, हे झालं अप्रोच डायरेक्ट. आता सर नाही जमलं वेळेवर तर काय करा, छेदामधला नंबर इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय. 5 दुनी 10, आत काय x वजा 3, इकडे किती उरलं रे 3, x अधिक 4. सोपं आहे, या नाही उत्तर येतं. 10 1 10, 10 गुणिला 3 30, 3 1 3, 3 चोक 12, 3 x ला इकडे घेऊन या वजा होतील, 30 तिकडे घेऊन जा प्लस होतील, 12 अधिक 30 येईल तुमचं 7x बरोबर 42. म्हणजे x ची किंमत 6. ठीक आहे, हे समजलं ना वरचं. 5 न कटणारी संख्या एकच होती. 100% उत्तर येतं. नाही आलं तर दुसरं ऑप्शन घ्या. असं नाही, जास्त वेळ नाही लागणार. काय लिहिलेलं आहे विचारलेले प्रश्न आहे ना. बेरीज वजाबाकी न देता फक्त कपडे बदलून येतो. काय येतो कपडे बदलून. 4च्या कितीमध्ये 4च्या 2 7 मध्ये किती मिळवल्यास 4 5 च्या
म्हणजे गुणाकार. याच्यामध्ये किती मिळवल्यास बेरीज किती येते 3/7. मला मिळवायची नाही, मी त्याला इकडे आणेल. समजलं का तुम्हाला? म्हणजे आपल्याला काय पाहिजे एक्स. नाही समजलं काय तुम्ही? किती मिळवलं म्हणजे येईल का नाही? बरोबर. बर जाऊ द्या, माझं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, कारण तो मायनस होऊन जाईल. काय होऊन जाईल? मायनस. मग आता काय करा, 4 दुनी 5 7 35 अधिक एक्स आहे बरोबर किती 3/7. मग एक्स बरोबर काय होईल 3/7 वजा किती 8/35. आता याचा बेस सारखा करायचा. हे 35 आहे, याला कितीने गुणावं लागेल तुम्हाला 5 ने. 7 5 35 3 5 15. म्हणजे एक्स बरोबर येईल तुमचं 15 वजा 8/35 म्हणजे 7/35. तर उत्तर येईल 1/5. ठीक आहे. तुम्हाला जीवार येत असेल तर येऊ द्या, पण हे प्रश्न पेपरमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे. काही वेळेस तुम्हाला असं सॉल्व्ह करावं लागणार. राऊंड फिगर प्रत्येक वेळेस आन्सर नाही येणार तुमचं. 100चा 1 4 म्हणजे काय 25. एका संख्येची 3 चतुर्थ काय एका संख्येची 3 चतुर्थांश चा 2/5 जर 174 आहे तर ती संख्या कोणती? समजून घ्या. 1 3 च्या 2/5 म्हणजे किती होतात रे? 2 1 2 5 3 15 बरोबर. म्हणजे काय? म्हणजे काय 2 भाग किती आहे 174. तर 15 भाग किती किती येईल मग 174 चे अर्धे करा किती 87. 87 गुणिले 15 जास्त उत्तर येऊन राहिलं. ऑप्शन चुकीचे. हा अरे सॉरी 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 एक घोळ झाला. कोण सांगेल काय झालं? काय सांगेल घोळ काय झाला मला ते सांगा. काय घोळ झाला ते समजलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की इथं आपली चुकी होऊ शकते. 3 चतुर्थांश म्हटलंय, मी 1 चतुर्थांश घेतलं. काय 3 चतुर्थांश म्हटलेलं आहे, मी किती घेतलं होतं 1. 3 चतुर्थांश हे हे घ्यायलाच नाही पाहिजे, मी इथं 3/4 घ्यायला पाहिजे. 3 चतुर्थांश 4 पैकी 3 भाग 3 दुनी 6 4 पंच 20. 6 भागाची किंमत किती आहे 174. 29 1 29 29 गुणिला 6 174. म्हणजे एका भागाची किंमत किती येईल 29. पाडे पाठ पाहिजेत रे, पटकन दिसलं पाहिजे. नाहीतर साइन दुनी 12 खाली उरले 5 साइन मग 54. एका भागाची किंमत 29 तर 20 भागांची किंमत किती 580. बघा होतं कधी कधी कन्फ्युजन. काय ना माझं पूर्ण इंग्लिश बॅकग्राऊंड आहे, मराठीमध्ये थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो. एका संख्येची 3 चतुर्थांश 3 चतुर्थांश म्हणजे 4 पैकी 3 भाग 4 म्हणजे गुणाकार 2 पैकी 5 भाग मग यांचा गुणाकार केला 174 आहे. म्हणजे आपण गुणाकार केल्यावर आपल्याकडे नंबर किती आला 6/20. याला अजूनही कमी करू शकता बरं तुम्ही, मला कधी कधी दिसत नाही एका डोळ्यानं. 6/20 म्हणजे काय करू शकता 3/10. 10 पैकी 3 भाग किती आहे 10 पैकी 3 भाग 574 म्हणजे उरले किती हा 10 पैकी 3 भाग 174. आपल्याला किती पाहिजे टोटल भाग. मग 3 भागांची किंमत किती येईल 58. 10 भागांची किंमत 580. नेक्स्ट 3x बरोबर आहे तर बघा हा प्रश्न चुकीचा आहे. हे 8च्या डोक्यावर एक्स वायचं काहीतरी आहे, ते एकदा मला सोडू द्या नंतर सांगतो मी तुम्हाला. 3xy बरोबर 12 हा आहे ना, हा प्रश्न चुकीचा आहे. इथं काहीतरी आहे असं असा आहे तो काहीतरी. हा मला एक्झॅक्ट माहिती नाही, असा असेल तो 100%. मी इथे एखादी व्हॅल्यू मिसिंग आहे. बरं जाऊ द्या त्याला. हा प्रश्न या टाइप मध्ये याला सोडून द्या, मिस प्रिंट झाला तो, नंतर सांगेल तुम्हाला. हा हा 5 ला इकडे घेऊन या 0.025 भागीला 5. आता 25/5 किती उत्तर येतं रे 5. सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे पॉइंटला विसरून जायचं
पॉईंट नंतर 3 नंबर आहे, खाली काही नंबर आहे का? नाही. म्हणजे छेदात आणि अंशात किती पॉईंटचा फरक आहे? 3. कोणत्या बाजूला आहे? वरच्या. म्हणजे 0 कोणत्या बाजूला दिसाल तुम्ही? खालच्या. म्हणजे सुरुवातीला काय केलं आपण? व्हॅल्यू काढून घेतली. ती किती आली होती? 5. नंतर पॉईंटचा फरक चेक केला. पॉईंटचा फरक शिल्लक ज्या बाजूला असतो त्याच्या विरुद्ध बाजूला 0 देतो. किती 0? 3. कोणतं उत्तर येईल? ती. सोडू शकता आता x वापरून क्रॉस मल्टिप्लाय. सरळ सरळ उत्तर नाही येऊ शकणार डायरेक्ट. पण एक गोष्ट आहे, जाऊ द्या. सांगायची का? लॉजिक सांगायचं का थोडस? बर. लॉजिक सांगण्यासाठी पाढे-पाठ पाहिजे ना. हे जे 23च्या पाड्यात आहे, कोणत्या पाड्यात आहे? 23. 23 गुणिला 7, 23 गुणिला 5. ठीक आहे, बरोबर. मग वरती 7 न भागणारी संख्या असली पाहिजे. कितीच्या पट्टीमध्ये बघा, इकडे बघा, इकडे 35 आहे. 5 7 35, 7 7 49. हे डायरेक्ट झालं, नाही तर एक्स क्रॉस मल्टिप्लाय वापरून तुम्ही काढू शकता. याला आपण लहान केलं फक्त. मग 5 भागांची किंमत किती आहे? 35. तर 7 भागांची किती येईल? 49. काय एवढं मोठं? एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 14 पैकी 3 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजर चुकीने 3/14 ऐवजी 4 संख्या काढली व त्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 न जास्त होती, तर ती मूळ संख्या कोणती? मग एक काम करा तुम्ही, 14 आणि 4चा लसावी घ्या, सांगा. 28. किती येईल? 28. 14 आणि 4चा लसावी किती आहे? 28. समजून घ्या. मग पहिले 14 पैकी 3 भाग घ्या या संख्येचे. आता 14 पैकी 3 भाग कसे घ्यायचे? आता बघा, काय करायचं, तुम्हाला जर भाग घेता नाही आले ना, तुम्ही सरळ सरळ त्याला गुणाकार करून टाका. 3 भागीला 14 न गुणा बरं याला, 14 दुनी 28, 2 गुणिले 3 6 भाग. म्हणजे 28 पैकी किती भाग? 6. 28 पैकी 6 भाग. आता त्याच संख्येचे 4 पैकी 3 भाग. मग याला परत तुम्ही 4 पैकी 3 भागासाठी याला 3 भागीला 4 न जर गुणलं तुम्ही, तर 4 7 28, 7 त्रिक 21. 21 भाग. संख्या कोणती होती? 28. 28 पैकी 6 भाग घ्यायचे होते. किती भाग घ्यायचे होते? 6. त्याने घेतले किती? 21. समजून घ्या, कळतंय ना? 28 पैकी 6 भाग घ्यायचे होते, त्याने घेतले 21. मग संख्या कितीने जास्त आली? 150 न. म्हणजे हा फरक पडला तो कितीचा झाला? 150चा. मग एक भाग कितीचा झाला रे? 10चा. आता काही विचार म्हणा तुम्ही, काही विचारा, काही पण. काय विचारतो तू? मूळ संख्या कोणती? करा. 28 गुणिला 10 280. किती भाग घेतले, किती भाग घ्यायला पाहिजे होते? करा. 6 गुणिला 10 किती होती संख्या? 60. किती घेतली? करा. 21 गुणिला 10 210. कितीही मोठा प्रश्न असू द्या, त्याला आपण कसंही फिरवू. मला सांगा, याच्यापेक्षा तुम्हाला सोपं काही मिळेल का? नाही तर मग तुमच्याकडे आहे एक्स. समजा एक्स, मग पुढे तुम्ही सोडवायचं. आता हा ज्याला समजला नाही ना, त्यानं काय करा, परत व्हिडिओ टाकतोस का मी, परत बघा की हा हे असं असं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे, काय? मी नेहमी नेहमी सांगून राहिलो तुम्हाला, 30 पर्यंत पाढे पाठ ठेवा. आहे का पाढे पाठ? आहे सर, 30चा पाढा म्हणून दाखवते. 2 3, 5 6, 7 8 8 याचा पुढचा भाग काढायचा आहे. बघा, हा भाग इकडे आहे, हा भाग इकडे आहे. आता काय होईल याचं? 2 3 आहे, इकडं 5 6 आहे, इथं मधात हे, इकडं 8 7 आहे. आता हे विचारलं तुम्हाला कसं काढणार इथं? हे मधात 2. मागच्या वर्षीचे विद्यार्थी सांगू शकता, काही जणांचा हा टॉपिक बाकी अजून झाला नाही अजून. सांगा बरं. बघा आता, हा प्रश्न तुमचा झालेला नाहीये. रेशो बाकी आपलं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. नाही समजलं तर रेशो चॅप्टर मध्ये होऊन जाईल. 3 दुनी 12, 5 त्रिक 15. म्हणजे हा रेशो किती आला रे? 3 चौक 12, 3 5 15. म्हणजे याला कट करत गेल्यावर 4 5 रेशो भेटला. तर इकडे पण रेशो किती भेटायला पाहिजे आपल्याला? 4 5. म्हणजे आता समजा, तुम्ही इकडे समजून घ्या, ही 2 नंबरची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे इथं पण 4 5 रेशो येण्यासाठी 5 ने भाग जाणारी संख्या लागेल का नाही? या 7ला जर मी 17 न गुणलं वरती, तर 5 ने भाग चालला का? नाही. कारण बघा, 17 गुणिला 7 किती होतात? काही असू द्या, युनिट प्लेसला 5 आणि 0 येऊन राहिलं का? नाही. आता 13 गुणिला 7 केलं मी तसंच, तर युनिट प्लेसला 5 आणि 0 येऊन राहिलं का? नाही. आता आपल्याकडे 2 ऑप्शन उरले बघा, 10 भागीला 7.
आता 10/7 आता इथे जर मी समजा 10/7 टाकलं तर हे किती होईल 70 आणि हे किती होईल 56. तर उत्तर काय आलं मग 14 चोक 56 14 पंच 70 म्हणजे तुमचं उत्तर काय आहे 10/7. आता तुम्ही जर 5/3 वापरून बघितलं बघा 5 7 35 8 त्रिक 24 याचा रेशो बघा ह्या दोन्ही संख्यांना भाग देणारा नंबर आहे का नाही म्हणजे याचं परफेक्ट उत्तर काय 10/7 म्हणजे तुम्ही तो ऑप्शन वापरून राहिले काय वापरून राहिले ऑप्शन. याच्या काही टेक्निक्स आहे ते आपण नंतर बघू थोडंसं समजलं असं अजून फ्रॅक्शन बाकी आपलं. नेक्स्ट जर x-2 असेल तर खालील राशीची किंमत किती. आता सरळ सरळ तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आहे थोडंसं कॅल्क्युलेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. -2 -3 याचा करायचा आहे वर्ग. एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचंय तुम्हाला -2 एक्सच्या ठिकाणी ठेवायचं तुम्हाला -2 बघून घ्या. -2 आणि -3 दोघांचे चिन्ह सारखे उत्तर -5 येईल आणि वर्ग नेहमी पॉझिटिव्ह असतो धन असतो 5 चा वर्ग 25 वरती किती आलं. ठीक आहे कळालं का समजलं. आता वरती किती आहे रे 25 वरती 25 आहे तर 19 कसंच येऊ शकत नाही. येऊ शकेल का नाही कारण वरती किती आहे 25 एक तर 25च्या पटीतला नंबर येईल कोणता आहे 5 पण 19 येऊ शकणार नाही. आता 2 चा वर्ग किती 4 4 त्रिक 12 -12 तुम्हाला माहिती आहे मायनसचा फरक पडतो -2 आणि -7 म्हणजे सॉरी -5 मी डायरेक्ट बेरीज केली समजून घ्या. मायनसचा वर्ग नेहमी काय असतो प्लस ते झालं 4 4 त्रिक 12 गुणाकारामध्ये एकच मायनस येईल म्हणजे गुणाकार कसा येईल मायनसचा बाहेरच्या लोकांचा फरक पडतो कोणतं लोक आहे मायनस या प्लसचा फरक पडेल का याच्यावर नाही म्हणजे -2 जसेच्या तसं घ्यावं लागणार. -5 या तिघांची जर बेरीज केली तर किती येईल -19 आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी हे साइन तुम्ही कुठेही देऊ शकता. एका संख्येचा किती सोपं आहे 8 पैकी 3/21 आहे तर ती संख्या कोणती 3/21 तर 8 7 56 अरे 3 भागांची किंमत 21 3 7 21 तर 8 7 56 60 चा 2 3 हा 80 चा 3 2 पटापट काढा ना 20 त्रिक 60 20 दुनी 40 40 त्रिक 120 कसं 2 न कितीचा भाग जाईल 40चा. आता कॅल्क्युलेशन स्पीड मॅटर करणार तुमचं बरं या दोघांमधला फरक विचारला किती आहे 80. मला एक गोष्ट सांगा बरं हे येत नाही का तुम्हाला सगळ्यांना येतं ठीक आहे. आता मी जेव्हा समजून सांगतो तेव्हा चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि नंतर प्रॅक्टिस करा. आता हा जो प्रश्न आहे समजा असा हा प्रश्न हा तुमच्या डोळ्यासमोरून गेलेला नाही मग याला थोडासा समजण्याचा प्रयत्न करा आणि मनामध्ये एक गोष्ट टाका की अजून रेशिओ बाकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन 23 23 23 23 बघ इकडे लक्ष द्या समजून घ्या एकदम सेकंदात सांगतो. छेदात किती आहे रे 23 बरोबर वरती बेरीज करा बरं 20 आणि 21 41 आणि 49 21 सॉरी 41 आणि 19 60 मग 60 मध्ये आता बघा 60 आहे इथं काय आहे एक्स प्लस आहे ना काय आहे प्लस त्याचं उत्तर 3 यायला पाहिजे किती यायला पाहिजे 3 म्हणजे 100% कितीचा भाग गेलेला असेल 3चा 23 ने कितीचा भाग गेलेला असेल 100% 3चा म्हणजे याचं उत्तर 69 यायला पाहिजे किती यायला पाहिजे 69 का रे 23 गुणिले 3 किती होतात 69 म्हणजे 60 मध्ये किती टाकायला पाहिजे 9 टाकायला पाहिजे. असं नसेल समजलं हे इथून लॉजिक नाही समजलं तुम्हाला मग तुम्हाला असं करावं लागेल x बरोबर येईल 3 वजा 60/23 23 त्रिक 69 वजा 60/23 म्हणजे शेवटी किती आलं 23. नेक्स्ट सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही सोडू शकता ना आता तुम्हाला देऊ सोडवायला काय करायचं यांची बेरीज करायची 3 1 3 4 1 4 क्रॉस मल्टिप्लाय आणि याला तिकडे पाठवायचं आणि 6 मधून वजा करायचं ते उत्तर तुम्हाला मिळून जाईल 6 मधून वजा करता येईल ना
हा पण सेम. या 1/2 ला तिकडे टाका. अरे सरळ सरळ तुम्हाला काय बोललो मी, त्यांनी तुम्हाला असं नाही दिलं, एवढं सिंपल नाही द्यायला तुम्हाला. तुम्हाला विचार करायला लावला फक्त. काय करायला लावला? विचार. असं सिंपल दिलं का? नाही, तुम्हाला विचार करायला लावला त्यांनी. होत असतं रे, तिसरी बॅच आहे ना. हा शिकवला प्रश्न झाला ना. एक मुलगा त्याच्या 5 पैकी 3 भाग आणि 20 पैकी 7 भाग. भाग सारखे करा. 20 आणि 5 ला जर सारखं केलं तर किती येईल? 20. कारण लसावी किती आहे? 20. मग 5 पैकी 3 भाग. याचे 5 पैकी 3 भाग करायचे. 20 चे 5 पैकी 3. मग 5 चूक 20. 4 त्रिक 12. म्हणजे किती भाग? 12. आता 20 पैकी 7 भाग सरळ सरळ भाग करण्याची गरज आहे का? नाही. म्हणजे 12 भाग कशाने चालला? रेल्वे. आणि 7 भाग कशाने चालला? बस. काय केलं रे? भाग सारखे केले. काय सारखे केले? भाग. म्हणजे 5 पैकी 3 भाग प्रवास रेल्वे नाही, पण तेच भाग 20 जर बेस पकडला, किती बेस पकडला? 20. तर 3 न राहता किती होतात? 12. कारण कॅल्क्युलेशनसाठी सोपं होईल आपल्याला. 12 आणि 7 19 भाग प्रवास झाला टोटल. तर किती भाग प्रवास उरला? 1. एक भाग म्हणजे किती येतो? 7.5 उरलेला प्रवास. त्यांनी काय विचारलं? एकूण प्रवास किती? एकूण भाग किती? 20. 20 न 7.5 ला गुणलं तर शून्य कॅन्सल, सॉरी पॉईंट कॅन्सल होईल, म्हणजे उरेल फक्त 2. 75 गुणिला 2 150. तुम्हाला माहिती आहे का? मलाही माहित नाही, पाहून आधी काय ते. याच्यामध्ये किती मिळवले म्हणजे 5/4 येईल. बरोबर. म्हणजे याचाच उलटा अर्थ काय आहे? हा याचा उलटा अर्थ आहे. सोडू शकता? घुमून फिरून विचारतात ते, कपडे बदलून आला की दिसत नाही तुम्हाला. 3/5 15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. तर मूळ संख्या येणारी संख्या ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. तर मूळ संख्या सांगा. म्हणजे काय? एका संख्येच्या, म्हणजे एका संख्येच्या याच्यामध्ये आता समजून घ्या, ही एक संख्या काढली फक्त आपण. काय काढली? संख्या. आता त्यांनी काय म्हटलं? येणारी संख्या मूळ संख्येतून 12 वजा 12 आता जर x वापरला तर एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या, सरळ सरळ काय? एक्सच्या एवढ्या भागातून आता त्याच एक्स मधून 12 वजा करायचे, असं चिन्ह आहे, असं इक्वेशन येते. मला थोडंसं सांगता येऊन नाही राहिलं, एकदा सांगतो परत. बघा, एका संख्येच्या 3/5 संख्येच्या म्हणजे गुणाकार आहे, त्या संख्येच्या 3/5 15/25 मध्ये 24 टाकले तर ती संख्या कोणाच्या बरोबर येते? त्याच संख्येमधून किती वजा करायचे? 12. असं इक्वेशन आहे. ठीक आहे, बरोबर. मग आता एक गोष्ट सांगा, समजा मी 24 तिकडे टाकत नाही, मी 24 तिकडे पाठवतो, तिकडे टाकतो मी 24, तर काय होईल बघा? x 3/5 15/25, तर इकडे काय होईल? 27 आहे का? सॉरी, बरं झालं लवकर सांगितलं, नाहीतर क्वेश्चन चुकलं असतं. 27 आहे. किती आहे? 27. इथं पण किती आहे? 27. x वजा 12 आणि ते 24 तिकडे गेल्यावर काय होईल? -24. म्हणजे सरळ सरळ काय बघा, 3/5 याला करून घेऊ ना रे. बघा, 5 त्रिक 15, 3 न 9चा भाग जाईल म्हणजे 1/3. म्हणजे x/3 बरोबर किती आलं? x वजा 36. ठीक आहे. मग x बरोबर काय येईल? 3x वजा 3 न 36 ला गुणलं तर किती येईल? 108. म्हणजे काय येईल? आता 3x आहे, या x ला तिकडे घेऊन जाऊ आपण, ते होतील वजा, आणि 108 ला इकडे पाठवू. समजून घ्या, x ला कुठे नेलं? इकडं, तर ते काय झाले? वजा. 108 इकडे झाल्यावर काय झाले? ते प्लस. म्हणजे 2x बरोबर किती झाले रे? 108. तर x बरोबर 54. काही प्रश्न असेच हँडल करावे लागतात. ठीक आहे. नाही तर मग आता हे झालं एक इक्वेशन. आता दुसरी गोष्ट, सर सिम्प्लिफाय करून सांगा. सिम्प्लिफाय करून सांगतो. 3/5 15/27. एक काम करा, तुम्ही याला सोडवा बरं. 3 1 3, 3 9 27, 5 3 15. म्हणजे उत्तर किती आलं? 1/3. किती उत्तर आलं? 1/3. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एका संख्येच्या
एका संख्येच्या 1/3 मध्ये 24 मिळवायचे होते पण मी मिळवत नाही, काढून टाकतो. म्हणजे इकडे किती कमी करावं लागतील मग? 36. मग आता ऑप्शन उचला. 18 जर उचललं तुम्ही, आता समजून घ्या. इथं जर 18 टाकले तर उत्तर किती आलं? 6. म्हणजे इथं जर 18 टाकलं तर उत्तर कसं येऊन राहिलं? मायनस. म्हणजे इज इक्वल टूचं साइन बरोबर लागून राहिलं नाही. मी आता 36 घेतो. 36 चे 3 भाग करायचे, 36 चे 1 घ्यायचं म्हणजे 12. 36 वजा 36 किती झालं? 0. हे करायला हे बघा, हे करण्याची गरज नाही. ठीक आहे. 54 घ्या. 54 चे 3 भाग 18. 54 मधून 36 वजा करा 18. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 54. मी हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तुम्ही डायरेक्ट असंही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे काय आहे, माझा बोलण्याचा उद्देश समजून घ्या तुम्ही. कधी-कधी कन्सेप्ट प्लस टेक्निक वापरावी लागेल तुम्हाला. तुम्ही पूर्ण कन्सेप्टमध्ये घुसले कधी-कधी, तर असं जावं लागेल किंवा कधी-कधी पूर्ण टेक्निकमध्ये घुसले तर उत्तरच येणार नाही. म्हणजे कधी-कधी दोन्ही गोष्टी काय कराव्या लागतील? मिक्स कराव्या लागतील. कोणत्या पॉइंटला काय करायचं याच्यासाठी प्रॅक्टिसच लागेल. ठीक आहे. नेक्स्ट. झाला हा प्रश्न? ए आणि 4 आणि 6 किती होतात? 10. 10 भागीला ए बरोबर 5. 5 ला इकडे घेऊन या तर उत्तर किती येईल? 2. नाही समजलं सोडून पहा घरी. एका संख्येच्या 1-3 मधून त्याच संख्येचा 1-4 वजा केला तर उत्तर किती येते? 25. मग एक काम करा ना. असा प्रश्न आला ना तुम्हाला एका संख्येच्या मग सर इथं नव्हतो घेऊ शकत का लसावी? आपण नव्हतो घेऊ शकत. कारण त्यांनी पुढे एक कंडिशन टाकली मूळ संख्येतून 12. हे 12 त्यांनी ऍक्च्युअल दिलेलं, इथं आपण ही कंडिशन वापरू शकत नाही. कारण दोन्ही बाजूला ती आलेली. दोन्ही बाजूला तीच गोष्ट आलेली आहे. समजून घ्या. दोन्ही बाजूला एक्स आलेलं इथं. त्याच्यामुळे आपण संख्या ऍझ्युम करू शकत नाही. आता इथे बघा किती सिंपल ऍझ्युम करू शकतो. एका संख्येच्या आणि त्याच संख्येच्या इथं उत्तर आलं डायरेक्ट. काय आलं? उत्तर. यांनी असं म्हटलं का की त्याच संख्येच्या वजा केल्यास मूळ संख्येतून एखादी संख्या वजा केल्यावर असं म्हटलं का? नाही. म्हणजे इथं डायरेक्ट काय आहे? उत्तर आहे. तर डायरेक्ट वापरू शकतो आपण. या दोघांचा लसावी सांगा. 12 किती येईल? 12. 3 पैकी 1 भाग, तर 12 पैकी किती भाग होतील मग ते? 4. कारण 3 1 3, 3 चूक 12. 4 पैकी 1 भाग, तर 12 पैकी किती होतील? 3. म्हणजे 4 आणि 3 7. म्हणजे काय केलं त्यांनी? या संख्येमधून त्या संख्येचा 1/4 वजा केलं. म्हणजे 4 मधून किती वजा केले रे? 3. तर किती भाग झाले? 1. आणि एका भागाची किंमत किती आहे? 25. तर तुम्हाला 12 भागांची किंमत काढायची 300. किती भाग येतील मग ते? 12 भाग म्हणजे 12 गुणिला 25. आता तुमच्यापैकी भरपूर जणांना कन्फ्युजन होऊन राहिलं. का होऊन राहिलं? तुम्ही एकदा चांगलं लक्ष द्या. माझ्याकडे बोलण्याकडे लक्ष द्या. नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. सिंपल लक्षात ठेवा. जेव्हा डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, तेव्हा एक्स घेण्याची गरज पडणार नाही. मग डायरेक्ट उत्तर दिलेलं नसेल तर प्रश्न थोडासा टफ साईडला चालला तर ऑप्शन उचला. काय उचला? ऑप्शन. आता इथं सरळ सरळ होते. एका संख्येचा मी घेऊ शकतो ना. मी 20 घेऊ शकतो. मी 60 घेऊ शकतो. मी 300 घेऊ शकतो. 3 आणि 4 ने भाग जाणारी मी कोणतीही संख्या घेऊ शकतो. एका संख्येच्या कोणती संख्या घेऊ शकतो मी. आता मी इथं किती घेतली संख्या? 12. मग त्या संख्येचा 1/3 3 पैकी 1 भाग. मग 12 चे 3 भाग करा बरं. कितीचा भाग होईल? 4. त्याच्यापैकी 1 भाग घेतला म्हणजे किती भाग घेतले? 4. आता 12चा 1/4 एकास 4 म्हणजे 12चे किती भाग करायचे? 4. 12चे 4 भाग म्हणजे कितीचा झाला? 3 3चा 1 भाग. आणि किती घ्यायचे? 1 भाग म्हणजे किती घेतले असतील? 3. तुम्हाला जर 2 घ्यायचे असते तर किती घेतले असते? 6. कन्सेप्ट समजा. याच्यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर येईल? बर. 3 4 मध्ये किती मिळवले म्हणजे बेरीज 4 3 येईल? किती मिळवले? बघा. 3 4 मध्ये किती मिळवले म्हणजे बेरीज 4 3 येईल. याचाच उलटा अर्थ काय आहे? 4 3 मधून किती वजा करायचे? समजलं? कपडे बदलून. एका संख्येचा 3 पैकी 1 भाग 120 आहे. आता उत्तर दिलेलं डायरेक्ट. काय दिलेलं आहे? उत्तर. म्हणजे 1 भाग किती आहे रे? 120. 3 पैकी 1 भाग 120 आहे ना? 1 भाग 120 आहे. तर 3 भाग रे 360. त्याच संख्येचा 2 पैकी 9 भाग शोधायचे. म्हणजे 360 चे 9 भाग करा.
एक भाग 40चा होईल. कसा होईल? 9 एक 9 आणि त्याचे 2 भाग उचलायचे 80. प्रश्न समजून घ्या, इझी करा मॅथला. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे. त्या संख्येतील अंकांची बेरीज. असा प्रश्न दिसला ना डायरेक्ट ऑप्शन घ्या आणि कंडिशन बघा काय. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे. प्रत्येक ठिकाणी 3 अंक आहे म्हणजे एकही ऑप्शन कट होत नाही. पुढं त्या संख्येतील अंकांची बेरीज. अंकाची बेरीज करा. 11, 9, 10 आणि 12 अंकांची बेरीज केली. अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. म्हणजे काय? ही जी बेरीज केली तिला जर 7 न गुणलं तर तीच संख्या येते. तिला जर 7 न गुणलं तर तीच संख्या येते असं म्हणणं येते. कोणती संख्या आहे मग ती? 63. म्हणजे काय? आता आपल्या कन्सेप्ट नुसार जाऊ आपण. अंकांची बेरीज किती आली? 9 आली. पण ती बेरीज काय आहे? 7 पैकी 1 भाग आहे. 7 पैकी 1 भाग किती आहे? 9. मग ती संख्या किती असेल? 7 न 63. समजलं? समजून घ्या रे, गोष्ट समजून घ्या. प्रॅक्टिस तर करावं लागेल ना. एका शेताच्या काय ते झालं परत 5 पैकी 4 भागांची किंमत किती आहे राव? 42,000. 4 भागांची किंमत 42,000 आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती? 4 न भाग द्या. 4 एक 4, 4 पंच 20. किती येईल मग? बरोबर सांगा आता. इथं गेम होणार आहे तुमचं. 0 येईल मधात. कारण 15 चूक 60 होतात. किती येईल इथं? 10,500. एका भागाची किंमत 10,500. तर 5 भागाची किंमत किती मग? 10,500 न गुणा त्याला. किती येणार? 5 5 25. 5 एक 5. 52,500. पण समजून राहिलं का नाही? रेशोच्या फॉर्म मध्ये सांगू का? बघा 5 आणि 4 असं लिहितो आपण. हे सोपं आहे. 4 भागांची किंमत किती आहे? 42,000. तर 5 भागांची किंमत विचारली तुम्हाला. बरोबर? तर काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. 5 ने मल्टिप्लाय करा. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो आतापर्यंत. पण तुमच्यापैकी काही जणांना हे कळून नाही राहिलं. मग ही प्रॉपर आहे. शेवटी काय आहे रे? शेवटी काय मला सांगा बरं? कुठं आलो शेवटी? मग तेच तुम्हाला मी डायरेक्ट सांगते फक्त. 52,500. नेक्स्ट. झाला ना प्रश्न? या टाईपचा 80चा 3/4 काढा. किती काढा? 3/4. आणि 60चा 2/3 काढा. आणि बघा फरक कितीचा आहे. मोठा आहे म्हणजे फरक. एका पुस्तकाचा आता हा प्रश्न लय फेवरेट आहे. ठीक आहे. जास्त वेळ नाही झाला, काही ताण नका घेऊ. एका पुस्तकाचा 5 पैकी 9 पैकी 5 भाग वाचला. 9 पैकी 5 भाग आणि 20 पानं. किती पानं वाचले? 20. तरी किती बाकी आहे? 76. समजलं इथपर्यंत? 20 पानं. एवढा भाग वाचून किती पानं वाचले? समजून घ्या बोलण्याकडे. किती? 20. आणि तरी किती बाकी आहे? 76. मी समजा 20 पानं नाही वाचले. तर पानं वाचायची किती बाकी आहे? बोला ना. मी समजा 20 पानं नाही वाचले तर पानं वाचायची किती बाकी आहे? 96. मी भाग किती वाचले रे? 5. माझे भाग किती वाचायचे बाकी आहे? 4. आणि पानं किती वाचायची बाकी आहे? 96. म्हणजे एक भाग 24. काय विचारलं रे? एकूण किती पाने? 24 गुणिला 9. अरे 10-15 सेकंदात सोडवता तुम्ही प्रश्न. अप्रोच. बरं समजलं का नाही तुम्हाला? ठीक आहे. कन्सेप्टफुली शिका या गोष्टी. नेक्स्ट. 360 ची 360 चे 6 भाग करा, 1 घ्या. 60 किती येईल? 60. आता तेवढा तर स्पीड वाढला असेल ना आता. ही कोणत्या संख्येची 1/4 पट आहे? म्हणजे कोणत्या संख्येचे 4 भाग केल्यावर 1 भाग 60 चा राहील? हा? 360 चे 6 पैकी 1 म्हणजे 60 उत्तर आलं. किती उत्तर आलं? 60. आता त्या संख्येची 1/4 म्हणजे त्या बघा एकदा माझा फ्रॅक्शनचा कन्सेप्ट समजून घ्या. तो डोक्यात टाका. तुमचं डायरेक्ट 90% मॅथ इझी होऊन जाईल. काय? 4 पैकी 1 भाग उचलायचा आहे फक्त आपल्याला. मग त्या संख्येचे 4 भाग असे करा की प्रत्येक भाग 60 चा असला पाहिजे.
240. समजलं? कळालं? म्हणजे हिचे 6 भाग घेतले, म्हणजे सॉरी हिचे 6 भाग केले. कितीचे झाले? 60चे. पण आता 6 भाग करायचे का? नाही. पण भाग कितीचा झाला पाहिजे? 60चाच झाला पाहिजे. तर संख्या कोणती आहे? 240. काल झालंय 16 ही संख्या 0.2च्या किती पट आहे? तर पॉइंट काढला तर वरती एक शून्य लागेल. काल शिकवलेलं आहे. किती उत्तर येईल? 80 पट. नेक्स्ट, एका पुस्तकाचे 3 पैकी एक भाग वाचला तर किती पानं शिल्लक राहिलेले? 100. 3 पैकी एकच भाग वाचला ना, किती बाकी आहे? 2. किती बाकी आहे? 2. पण ऍक्च्युअल पानं किती बाकी आहे? 100. म्हणजे एक भाग कितीचा? 50चा. 3 भाग कितीचे? 150चे. काय विचारलं? एकूण पाने किती? 9 5च्या लेच मोठा आहे, बरं जाऊ द्या. 4 9 चोक 36. पहिले याला सॉल्व्ह करून घेऊ. 4 पंच 20, 19 त्रिक 57. याच्यामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5 3 येईल. म्हणजे 5/3 मधून किती वजा करायचे? 20/57. करू शकता ना? 19च्या पाड्यात आहे, याला 19 न गुणावं लागेल. 19 5 55, 55 मधून 20 गेले 75. 75/, सांगा ना. 9 5च्या 1 3च्या 36 19 मध्ये किती मिळवावे? मग पहिले आपण याला सोडून घेतलं तर ते किती आलं? 20/57. त्याच्यामध्ये किती मिळवावे इथपर्यंत प्रश्न सोडवला होता. आता पुढचा प्रश्न, किती मिळवावे म्हणजे किती मिळवले? x. तर उत्तर किती आलं पाहिजे? 5/3. मग x ची किंमत काढण्यासाठी याला तिकडे टाकावं लागेल, बरोबर. 19 त्रिक 57, कारण याला 19 न मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. तर वरती पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 19. 19 गुणिले 5 55. 55 वजा 20 आणि खाली किती आहे? 57. 55 मधून 20 गेले 75 वजा 57. 3 जर भाग देत 25/19. ठीक आहे. ऑप्शन मध्ये घोळ आहे. काय आहे ना, AI स्लाइड बनवतो ना, तेव्हा एखाद्या वेळेस मागचे ऑप्शन किंवा इकडे तिकडे ऑप्शन होऊ शकतं. काय झालं असेल ना, एक तो ऑप्शन असं काही झालं असेल, नाही इथं त्यानं कुठेतरी काही घोळ, हे 19 नसेल नाही तर मग ठीक आहे, इथं दुसरी संख्या असेल एखादी. 3 संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या, हा, आणि दुसरी संख्या तिसरीच्या, तर तिसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा कितीनं मोठी आहे? मग काय करा तुम्ही, 8 आणि 4, 8 आणि 4 चा लसावी घ्या बरं. किती आहे? 8. एक मिनिट, एक मिनिट. 3 संख्यांची बेरीज ऑलरेडी दिलेली त्यांनी. पहिली संख्या दुसरीच्या 3-4 पट आहे पहिली संख्या. मग आपल्याला थोडंफार या लेवलमध्ये एक संख्या घ्यावी लागेल. 4 आणि 8 चा लसावी किती आहे? 24 समजा. पहिली संख्या समजा आपण 24 घेतली. किती घेतली? पहिली संख्या समजा 24 घेतली. तर दुसरी संख्या, अरे सॉरी, दुसरीच्या पट दिलेलं आहे म्हणजे इथं दुसरी घ्यावं लागेल. दुसरी संख्या समजा 24 घेतली. किती घेतली? 24. तर पहिली संख्या तिच्या 3/4 म्हणजे 4 भाग करायचे, 3 घ्यायचे, 18. म्हणजे पहिली संख्या किती येईल मग? 18. या हिशोबानं पहिली संख्या आली आपली 18. आता दुसरी संख्या तिसरीच्या, दुसरी संख्या तिसरीच्या 8-9 पट आहे. आता हा प्रश्न काय झाला, थोडासा टफ साईडला गेला. मग आपण काय करू शकतो, आता दुसऱ्या संख्येवर आपलं काम होऊन नाही राहिलं, मग आपल्या सगळ्या कंडिशन बदलल्या. आता आपल्याला डायरेक्ट तिसरी संख्या शोधावं लागेल पहिले, जिला 8 न भाग जातो. कोणती घ्या? 8 न भाग जाणारी कोणती घेऊ शकतो? किती घ्यायची? 32 घेऊ समजा. 8 चौक 32. समजा तिसरी संख्या 32 आहे. किती आहे? तिसरी संख्या जर 32 आहे, तर दुसरी संख्या बघा किती येईल मग? समजून घ्या. हिचे 8 भाग करायचे. एक भाग कितीचा होईल? 4चा. आणि घ्यायचे किती? 9. 9 चौक 36. किती आले मग ते? 36. पहिली संख्या किती येईल मग? 36 चे 3-4 पट म्हणजे 36 चे 4 भाग करायचे आणि घ्यायचे किती? 3. 4 9 36.
9 त्रिक 27. आता हे झालं आपलं ऍक्च्युअल कंडिशन. तर त्यांनी काय म्हटलं, तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे. मग या तिघांची बेरीज करा बरं, किती येते बघा. हा, तिघांची बेरीज बेरीज वा, 6 आणि 2 8 आणि 7 15 95. पण ओरिजिनल मध्ये किती ती व्हॅल्यू 190, म्हणजे एकाची किंमत किती आली 2 आली. एकाची किंमत किती आली 2. ठीक आहे. त्यांनी काय विचारलं होतं, तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीनं मोठी. बघा, तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे 5 न. पण एकाची किंमत किती आहे 2. तर 5 ची किंमत किती येईल 2 गुणिला 5. कितीनं मोठी मग ती 10. काय आहे, इथे जर तुम्ही एक वापरायला गेले ना, तर कंडिशन खूप, बघा तुम्हाला मी एकदा सांगतो बरं. तुम्हाला असं वाटत असेल सर हे लय टफ झालं, एक्स वापरून सांगतो. समजा तिसरी संख्या एक्स घ्या, तर दुसरी संख्या काय येईल 9. आता समजून घ्या, थोडीशी फक्त कंडिशन सांगतो तुम्हाला, सोडून नाही देत. तिसरी संख्या जर एक्स घेतली, आपण किती घेतली एक्स, तर दुसरी संख्या किती येईल 9x बाय किती येते 8. आणि पहिली संख्या किती येईल याचे पण किती 3/4, म्हणजे 9 त्रिक 27x आणि 8 चूक 32. या तिघांची बेरीज बघा किती आता 27x अपॉन 32 अधिक 9x अपॉन 8 अधिक x बरोबर आहे 190. याच्यावरनं x ची किंमत काढा आणि नंतर या पहिल्या संख्येतला आणि तिसऱ्या संख्येतला फरक काढा. आता हे तुम्हाला सोपं वाटते का? मग सर हे आम्हाला समजलं नाही, तर समजण्यासाठी काय करा ते सांगतो मी तुम्हाला. पहिले हे बघा की बेस संख्या कोणती घ्यायची. जसं माझं चुकलं होतं, पहिल्यांदा बेस कोणती घेतली मी पहिली संख्या, पण पहिल्या संख्येला बेस घेऊन जमणार नाही. मग त्याच्यानंतर बेस कोणती घेतली मी दुसरी संख्या, तिलाही बेस घेऊन जमणार नाही. कारण सगळ्या संख्या कोणत्या संख्येवर येऊन राहिल्या शेवटी तिसरी. तिसरी संख्या 32च का घेतली सर, कारण छेदामध्ये काय आहे 8 आहे आणि इकडे पण काय आहे छेदामध्ये 4 आहे. म्हणजे 8 आणि 4 ने भाग जाणारी जवळपास कोणती संख्या घेतली मी 32. तुम्ही कोणतीही घ्या उत्तर सारखंच येईल. थोडंफार समजलं. 4-5 क्वेश्चन आहे, जास्त नाही. अमितकडे असलेल्या मन्याच्या 4 पैकी 1, 2 पैकी 1 आणि 8 पैकी 1 या तिघांचा लसावी सांगा मग. 8. या तिघांचा लसावी आहे 8. मग 4 बघा, आता समजून घ्या. टोटल भाग किती आपल्याकडे 8. 4 भाग करा, 1 घ्या. 8 चे 4 भाग 2 2 2 2 घ्यायचा किती 1, म्हणजे पहिला 2. 8 चे 2 भाग करा 4 4 घ्यायचा किती 1 4. 8 चा 1 भाग करा 1च, सॉरी 8 चे 8 भाग करा. 8 चे 8 भाग, प्रत्येक भाग कितीचा आहे 1 चा, घ्यायचा किती 1. म्हणजे टोटल किती मनी वापरले त्यांना 4 आणि 2 7 7 आणि सॉरी तेच तर म्हटलं 8 8 कसं काय मॅच झालं. आणि उरले किती रे 80. म्हणजे 8 पैकी 7 भाग वापरले आणि 1 भाग उरला, पण ते मन्यामध्ये किती येतो 80. मग 7 भाग म्हणजे किती 560. बघा बरं किती सोपा होऊन जातो गणित प्रश्न, कन्सेप्ट क्लिअर असल्यावर. नेक्स्ट, तुम्हाला थोडस अवघड वाटत असेल ते. ए बी कडे मिळून 1210 रुपये आहे. जर ए च्या, समजा ए च्या, पहिली कंडिशन इक्व पकडून घेऊ, आणि बी च्या, बर, तर ए आणि बी कडे एकूण किती रुपये होतील. काय रे काही अरे सर सॉरी सॉरी, बरोबर आहे ना शब्द, तेच तर म्हटलं कंडिशन कसं काय दिलेलं नाही. म्हणजे ही रक्कम याच्या बरोबर आहे असं म्हणणं आहे ना, असंच म्हणणं आहे ना. आता बघा फक्त फास्ट मध्ये हा कन्सेप्ट आहे रेशो प्रोपोर्शनचा. क्रॉस मल्टिप्लाय करा, 5 चोक 20, 15 दुनी 30, 0 0 कटले, म्हणजे 2A कोणाच्या बरोबर आहे 3B च्या बरोबर. 2A कोणाच्या बरोबर आहे 3B च्या. मग A बाय B बरोबर काय राहील रे 3/2. काय रेशो आला त्यांचा 3/2 रेशो आला. आता 3 आणि 2 5 भागांची किंमत एकूण किती आहे 1210. कसं आहे सर, ए आणि बी कडे किती रुपये, ए आणि बी कडे सध्या किती रुपये 3 रुपये आणि किती रुपये 2 रुपये, टोटल किती रुपये 5. पण ओरिजिनल मध्ये किती आहे 1210, म्हणजे 5 भागांची किंमत 1210 आहे.
एक भाग किती झाला सांगा पटकन. 5 चोक 242. तुम्हाला काय विचारलं होतं, बी कडे एकूण किती रुपये, बी कडे किती रुपये, 2 भाग, एक भाग 242, तर 2 भाग किती येईल रे, 484. नाही समजत, रिपीट 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 व्हिडिओ बघा, समजून जाईल. तुम्ही सोडवायचा आहे 45 त्रिक 135 12 त्रिक 36. तुम्ही सोडवायचा आहे 6 पंच 30 5 सक सॉरी 6 पंच 30. काय चालू आहे सर, समजून नाही राहिलं. 6 पंच 30, तर 5 5 25. तुम्ही सोडवायचं आहे 5 दुनी 5 दुनी 10, तर 2 दुनी 4, म्हणजे x वजा 1 ची किंमत किती आली पाहिजे, 4. किती आले पाहिजे, 4. मग x ची किंमत किती, वर. कसं होऊन राहिलं आज तुम्हाला, एका संख्येच्या 5 पैकी 1 पटीमधून त्याच संख्येची 12 पैकी 1 पट वजा केल्यास उत्तर येते, म्हणजे डायरेक्ट दिलेलं आहे. तर 5 आणि 12चा लसावी घ्या बरं पटकन. 60 लसावी घेतला. आता समजून घ्या, 60 चे भाग किती करायचे, 5, म्हणजे प्रत्येक भाग कितीच झाला, 12चा. घ्यायचा किती, 1, 12. याच्यामधून त्याच संख्येची वजा करायची, समजून घ्या. आता 12 भाग करायचे. 60 चे 12 भाग म्हणजे एक भाग 5चा. घ्यायचा किती, 1. 12 मधून 5 गेले 7. 7 भागांची किंमत किती आहे, 28. तुम्हाला काय विचारलं, ती संख्या म्हणजे 60 भाग. एक भाग किती झाला, 4चा. तर 60 भाग किती येतील, 60 गुणिला 4 240. ज्यांना समजत नाही ना, त्यांनी परत 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 सॉल्व्ह करा. लास्ट क्वेश्चन आहे, आय थिंक सो. यस, बर, खुश. रवीनाने, रवीना, बर, गाणं आठवलं का, बर, कोणतं सांगायची गरज नाही तुम्हाला. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 4 पैकी 3 भाग वाचला. बघा, 2 कंडिशन मिक्स केल्या फक्त. 4 पैकी 3 भाग वाचला, त्याच्यासोबत किती पानं वाचली, 17. माझा मूड नव्हता, मी 17 पानं वाचली नाही, तर माझे किती बाकी राहतील, 45. कारण 28 मध्ये 17 टाकल्यावर 45. म्हणजे हा बरोबर आहे. 4 पैकी 3 भाग वाचले, तर किती भाग बाकी आहे, 1. 1 भाग म्हणजे 45, तर 4 भाग किती होतील, 45 गुणिला 4 180. म्हणजे पहिलं पुस्तक 180 पानाचं आहे. एक कंडिशन झाली, तीच कंडिशन रिपीट आहे. काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 5 पैकी 3 भाग वाचला. कोणता भाग, 5 पैकी 3. खूप झाले, तुम्ही रवीना आली, काजल आली, कोण राहिली आता, 5 पैकी श्रीवल्ली राहिली वाटतं. 5 पैकी 3 भाग, 20 वाचले, तेव्हा 26 पाने शिल्लक आहे. मी 20 वाचले नाही समजा, तर किती, 46 शिल्लक आहे. 46 शिल्लक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये 3 वाचले, तर इथे किती शिल्लक आहे, 2. एक भाग कितीचा असणार, 23चा. पूर्ण पुस्तक 5 भाग, एक भाग 23, 5 भाग 23 गुणिला 5, पाडा येतो का, मला येतो 115. म्हणजे 2 कंडिशन काय केल्या रे, मिक्स केल्या. आता पुढचा प्रश्न काय आहे, तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती, कितीने जास्त होती, 5. म्हणजे काजलला अभ्यास करायची सवय नाही वाटत, बरोबर आहे ना, लहान पुस्तक घेते ती तुमच्यासारखं. ठीक आहे, व्हिडिओ मोठा आहे, प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. सर व्हिडिओ मोठा का घेता, याच गोष्टीसाठी परत वेळ द्यायला तीच गोष्ट परत पहिल्यापासून चालू करावं लागते, भाग भाग भाग. मग त्याच्यासाठी कंटिन्युटी मध्ये शिकायचं. व्हिडिओला 2 पार्ट मध्ये बघा, पैसे नको मला, ठीक आहे. व्हिडिओला 2 भाग मध्ये करा. नका रे पैसे दाखवू, कस तरी होऊन राहिलं आता. ठीक आहे, चालेल, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन आहे, एकदम जमणार नाही. हळूहळू गोष्टी सॉल्व्ह करायला शिका, याची तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स आज मिळून जातील. जय श्रीकृष्ण.